आत्ताची सर्वात मोठी बातमी 21व्या दिवशी उपोषणावर असलेले सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर इथून हटवून रुग्णालयात नेले। शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थानीवरून हटवण्यात आलेले आहे। अभिजित दिपके यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले। शनिवारी सकाळी 18 जुलै धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या आणि नेट पेपर फुटीच्या मागण्या करत जंतर मंतर आंदोलन करणाऱ्या शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसापासून उपोषणावर होते। दरम्यान दिल्ली पोलिसांनी अभिजित दिपके यांनाही ताब्यात घेतले आहे। सोशल मीडियावरील एक पोस्टमध्ये अभिजित दिपके यांनी दिल्ली पोलिसांवर आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केलेला आहे। ते म्हणाले, दिल्ली पोलिसांनी मला मारहाण केली आणि ताब्यात घेतले। झुरळ जनता पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी या प्रकरणाची माहिती दिली। त्यांनी सांगितले की दिल्ली पोलिसांनी अभिजित दिपके यांना त्यांच्या निवासस्थानी ताब्यात घेतले आहे। सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून ताब्यात घेतले जात असून विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला जात असल्याचं त्यांनी लोकांकडून समजलं। सोनम वांगचुक 18 जून पासून उपोषणावर आहेत। या सर्व प्रकरणावर दिल्ली पोलीस नेमकं काय म्हणत आहे ते जाणून घेऊया। सोनम वांगचुक यांच्या ढळत्या प्रकृती संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर इथे ही पोलीस कारवाई करण्यात आली आहे। न्यायालयाने यापूर्वी सोनम वांगचुक यांच्या दररोजच्या वैद्यकीय आरोग्य तपासणीचे आदेश दिले होते। तसेच नियमित वैद्यकीय देखरेख आणि आवश्यक वैद्यकीय मदतीसाठीही त्यांनी आदेश दिले होते। प्रत्येक नागरिकाचे जीवन अनमोल आहे हे न्यायालयाने मान्य केले आहे। तुम्हाला काय वाटतं या माहितीविषयी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।